नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित इयत्ता 6वी दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी केली जाते हे अभ्यासलेलं आहे. आज आपण दशांश अपूर्णांकांचे इतर काही भाग बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसे दाखवले जातात. शोइंग डेसिमल फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. संख्या रेषेवर पूर्णांक संख्या कशा दर्शविल्या जातात हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे संख्या रेषा तुम्हाला माहिती आहे. या संख्या रेषेवर या ठिकाणी आपण फक्त पूर्ण संख्या घेतलेल्या आहेत. पूर्ण संख्या म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 0. सो 0, 1, 2, 3, 4 अशा आपण या संख्या रेषेवर घेतलेल्या आहेत. आता या संख्या रेषेवर 0.6, 0.6 this number we have to show on the number line. So कशी दाखवणार आपण? See here 0, 0 to 1. How many fractions are there? Let's count this. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 0 ते 1 या एककाचे एकूण किती भाग केलेले आहेत? 10 भाग केलेले आहेत. 0 to 1 unit is divided into 10 सब युनिट्स. मग या 10 एककामध्ये आपल्याला किती दाखवायचं आहे? 0.6 ही संख्या दाखवायची आहे. सो दिस इज 0, 1, 2, 3, 4, 5 and 6. So 0.6. This is the number on the number line.
So we will पुढचं उदाहरण आपण एक बघूया. 3.5 संख्या रेषेवर 3.5 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. नाउ अगेन 0 to 1, 2 and 3. 3 complete and 0.5. So 3 here and next 1, 2, 3, 4 and 5. So this is 3.5 and it is represented as this 3.5. Let's try one more sum. 6.7. To show 6.7 on the number line. Now 6 complete. So from 0 to 6. Okay. Here. And 0.7. Again count this number up to 7. And we will get here. That is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So this is 6.7. तर अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवू शकतो. पुढचा भाग आपण बघणार आहोत. व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. Dear friends, converting a common fraction into a decimal fraction. विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर व्यवहारी अपूर्णांकांचा छेद जर 10, 100 अशा 10च्या पटीत असेल तर ते अपूर्णांक म्हणजे ते व्यवहारी अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकात रूपांतरित करू शकतो. हे आपल्याला माहिती आहे. मग आता व्यवहारी अपूर्णांकांचा छेद 10, 100 अशा प्रकारे 10च्या पटीत असेल तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना काही नियम आहेत. ते नियम आपण आता अभ्यासणार आहोत. पहिला नियम आहे, जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील, जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून शून्यांच्या संख्ये इतके अंक सोडून त्या आधी दशांश चिन्ह लिहावे. If there are more digits in the numerator than zeros in the denominator, than zeros in the denominator, then count as many digits from the right as the number of zeros and place the decimal point before those digits. We will take one example and we will come to know what is this rule. Now 234 by 10. Now 234 is in the numerator. Okay, this is numerator.
and 10 is in the denominator. Now, if there are more digits in the numerator than zeros in the denominator, this condition is fulfilled, first one, because in the denominator 1 0 is there and in numerator there are 3 digits. Okay, so there are more digits in the numerator than zeros in the denominator. Count as many digits from the right as the number of zeros. See here, किती आहे? एक शून्य आहे, 1 0. Now count as many digits from the right as the number of zero, means 1. Now write this number as it is, that is 234 I have written over here. Now how many zeros are there? Only 1. So from right, one more sum we will solve this like this. Now 4225 divided by 10. 4225 छेद 10. How many zeros in the denominator? Only 1. And in the numerator there are 4 digits. Now from right side we have to count the digits. So 1. First write down whatever number is, we have to write as it is, 4225. 1 digit from right side and place the decimal point before that number. So the answer will be 422.5. काय केलं आपण? उजवीकडून शून्याच्या संख्ये इतके अंक सोडायचे आहेत आणि दशांश चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. $27,507 divided by 1000. आता अंशामध्ये किती संख्या आहेत? किती अंक आहेत बघा? 1 2 3 4 5. 5 अंक आहेत आणि डिनॉमिनेटर मध्ये, छेदामध्ये 3 शून्य आहेत. ओके, मग छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक आहेत, तर हे आपण काय केले? 3 अंक मोजले, 3 शून्य आहेत. आता 3 घर आपण काय करणार आहोत? सोडून दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. सो 27,507. So we have to place decimal point before 507. So the answer will be 27.507. दशांश चिन्हाच्या अगोदर जितकी शून्य असतील तेवढी घरं आपल्याला सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. $5,361. 2 zeros in the denominator. So 53.61. This will be the answer because we have to write 212. So count 1 2 and place the decimal point before these 2 digits.
दुसरा आपण आता नियम बघणार आहोत. अंशस्थानी छेदस्थानातील शून्य इतकेच अंक असतील तर अंशस्थानाच्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह देऊन पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे. काय आहे बघा नियम. If there are as many digits in the numerator as zeros in the denominator, place the decimal point before the number in the numerator and a zero in the integer's place. Now, how many zero? 1 zero in the denominator and 1 digit in the numerator. As many digits in the numerator as zeros in the denominator. Same. अंशस्थानी असलेली संख्या आणि छेदस्थानी असलेला शून्य सारखाच आहे, एक एक आहे. So what we have to do? Place the decimal point before the number in the numerator. आपल्याला काय करायचं आहे? एकच आहे. तर ती जी संख्या आहे, we have to place the decimal point before the number in the numerator. So 4, and we have to place decimal point and a zero in the integer's place. Now if we place decimal point over here, this place is vacant, it is empty, so we have to second आपण सम बघूया. If there are as many digits in the numerator, same rule as zeros in the denominator, place the decimal point before the number in the numerator and a zero in the integer's place. Now this time we have taken 2 zeros in the denominator, 46 upon 100. Now this we have to convert in the decimal. So 2 digits in the numerator and 2 zeros in the denominator. Same number of digits in the numerator is same as zeros in the denominator. So we have to place the decimal point before that number. So we have to place 46, 2 zeros. So 46 and decimal point, and in the integers place we have to place again 0 over here. So the answer will be 0.46. Next sum, 568 upon 1000. Count the zeros in the denominator 1, 2, 3 and numbers digits in the numerator 1, 2, 3. 3 digits in the numerator and 3 zeros in the denominator. So we have to write 568 and before that we have to place the decimal point and at integer's place write 0 over here. Therefore the answer will be 0.568. जेवढी शून्य आहेत तेवढेच अंक अंशामध्ये असतील तर काय करायचं आहे, त्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे आणि इंटिजर्स प्लेस म्हणजे जे पूर्णांक आहे त्या ठिकाणी आपल्याला शून्य लिहायचा आहे. पूर्णांकाच्या जागी आपल्याला शून्य लिहायचा आहे. तिसरा नियम बघणार आहोत आपण. जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील तर अंशस्थानाच्या संख्येच्या आधी काही शून्य देऊन एकूण अंक छेदातील शून्यांच्या संख्या एवढे करावेत दुसऱ्या रूल प्रमाणे.
आणि त्याआधी दशांश चिन्ह लिहावे व पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे. बघा, पहिला नियम होता की अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील. दुसरा होता अंशस्थानातील छेदस्थानातील शून्य इतकेच अंक असतील. आणि तिसरा नियम आहे अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील. ओके, आता या ठिकाणी if there are fewer digits in the numerator than the zeros in the denominator, place zeros before the digits in the numerator to make the total number of digits equal to the number of zeros in the denominator as per by second rule, and place a decimal point before them and a zero in the integers place. आपण हे बघूया. बघा, 4/100 4/100. काय करायचं आपल्याला? 2 zeros in the denominator आहे. आता अंशस्थानी किती अंक आहे? 1. म्हणजेच छेदस्थानी असलेल्या शून्यापेक्षा कमी अंक आहेत. The digits in the numerator is less than the zeros in the denominator. So there are two zeros in the denominator and only one digit in the numerator. So what we have to do? Make 1 2. Similarly we have to write here 0 4. 2 digits. तेवढे अंक आपल्याला छेदातील शून्य एवढे अंक अंशामध्ये करायचे आहेत. सो वी कांट डू 40. आपण 40 लिहू शकणार नाही कारण त्या संख्येची किंमत बदलेल. म्हणून आपण काय केलं? अगोदर शून्य दिला 0 4 आणि आता काय करायचंय? दशांश चिन्ह द्यायचंय आणि पूर्णांकाच्या जागी शून्य लिहायचं आहे आणि म्हणून मग उत्तर येईल 0.04 0.04. Third rule, one more example. 18/1000. Now zeros in the denominator 3 zeros and digits in the numerator there are 2. So these digits are less than the zeros in the denominator. So we have to make equal to the number of zeros in the denominator. Digits we have to make equal. So we will write it as 018. Okay. Again we cannot write 0 after 18. We have to write 0 before 18. Okay. So it becomes 018. Now we have to place the decimal point and in the integers place we have to write 0. आणि म्हणून उत्तर येईल 0.018. 0.018. This will be the answer of 18/1000. Converting a decimal fraction into a common fraction. Now to convert a decimal fraction into a common fraction, in the numerator we write the number we get by ignoring the decimal point. In the denominator we write 1 followed by as many zeros as there are decimal places in the given number.
try this. Now 37.5 आपल्याला या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? 375 number as it is and in the denominator write 1. Now in the numerator, how many digits are there after decimal point? Only one digit is there, so we have to place 1 0 in the denominator after 1. So 37.5 is equal to 375 upon 10. This is a common fraction. 0.06. Again, we have to write number in the numerator, that is 6, and in the denominator we have to write 1. Now, how many digits are there after decimal point? 1, 2. So we have to write 2 zeros in the denominator after 1. So the answer will be 6 upon 100. Next, 27.50. Write the number as it is, that is 2715 upon 1. Now count digits after decimal point. 1, 2. So write 2 zeros in the denominator. Answer will be 2715 upon 100. 2715 upon 100. This is a common fraction. 90 upon 0.7. Now number will be 907 upon 1. See, don't misplace this 0. We have to consider this 0. So 907 upon 1, and after decimal point 1 digit is there. So place 1 0 in the denominator. So answer will be 907 upon 10. One more sum, 22.5. So write the number as it is, that is 225 upon 1, and for this one digit after decimal point we have to write 1 0 in the denominator. 39.155. Now write the number as it is, that is 3955, and how many digits in after decimal point? 3. So we have to write 1 2 3, 3 digits in the denominator. So the number common fraction will be 39,155 upon 1000. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.